भरपूर दिवसानंतर सासरी आले आणि झाडाची अवस्था अशी झाली होती, पूर्ण झाडं वाळून गेले. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मी घरी नसताना झाडाची एवढी दशा खराब होते ना, अवस्था, की बस नळ आले होते, पूर्ण झाड वाळले बघा. नळ आले, मी पाणी वगैरे दिलं. इथलं कुंड्यामध्ये झाडं होते ना, त्यांनाही पाणी दिलं. आणि हे तांदूळ मी चिमण्याला टाकले होते कारण की खराब झाले होते. त्यानंतर देवपूजा केली मस्त संध्याकाळची, आणि देवपूजा केल्यावर मस्त प्रसन्न वाटते. सकाळची देवपूजा, संध्याकाळची नाही. त्याच्यानंतर मग फौजी निघाले होते बाहेर, तर हा पण मागे लागला होता की पप्पा मलाही यायचं. तो पण निघाला. जेवणामध्ये काय बनवा म्हटलं रोज तर फौजींना बटाट्याची आणि वांग्याची भाजी खूप आवडते, पण म्हटलं वांग्याचीच बनवूया हिरवी मिरचीमध्ये. मग हिरवी मिरचीचं वाटण केलं आणि मस्त वांग्याची भाजी बनवली. आणि याच्यासाठी कढी भात बनवला होता. माझा आवाज जरा खराब झालेला आहे. त्याने जेवण केलं. माझ्यासाठी चहा बनवला होता सकाळी. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. आणि बदाम होते भिजवलेले 2-3, ते खाल्ले. नंतर निवांत सर्व आवरलं, गॅस वगैरे पुसून घेतला, किचन ओटा सर्व साफ केला. आणि बाहेरचं वातावरण तर इतकं डेंजर झालं होतं, बेकार ऊन पडलं होतं. बघा, कपडे वगैरे धुवून झाले. याला भूक लागली होती, म्हटलं काय द्यावं. सकाळी भांडे वगैरे घासले होते मी, सर्व आवरलं होतं. नाश्ता करायचा बाकी होता. पण याला आधी आंबा कापून दिला. आंबा खूप गोड होता. त्यानंतर भात बनवायला घेतला कारण की आमचं सिलेंडर वेळेवरच संपलं. मग ढेमसाची भाजी करायची होती. आमच्या इकडे भेंडस म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणता. त्याच्यानंतर भाजी बनवली, भात बनवला. सकाळी असं डिटॉक्स घेतलं कारण की 1-2 दिवसाचा व्हिडिओ मिक्स आहे हा. याला परत कढी भात दिला कारण की याच्यासाठी रोज बनावं लागतं वरण भात, नाही तर कढी भात दुसरं तर काही खात नाही तो. त्याने निवांत जेवण केले, आंघोळ वगैरे केली त्याची. आणि मी म्हटलं नाश्त्याला काय खाऊ, तर चिक्कू होते तेच खाऊन घेतले. दुपारच्या जेवणात भात आणि आपली याची भाजी होती चवळीच्या शेंगाची, ती आणि सोबत कोशिंबीर, असं निवांत जेवण केलं. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.